नमस्कार मित्रांनो, कापूस व सोयाबीन अनुदानासाठी KYC कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला तुम्हाला गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्याच्या नंतर SC ॲग्री DBT हे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर पहिल्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्या समोर उघडेल। इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे लॉग इन आणि दुसरा आहे डिस्बर्समेंट स्टेटस। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं एक पेज खुलेल। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारलेला आहे, ते तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो जशाच तसा या समोरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर इथे दोन पर्याय दिलेले आहेत, एक OTP आणि बायोमेट्रिक। तर आपल्याला OTP द्वारे हे करायचं आहे, त्यामुळे OTPला क्लिक करायचं आहे। OTPला क्लिक केल्याच्या नंतर आधार कार्डला जो नंबर तुमचा लिंक आहे त्या नंबरवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर तुमचं KYC पूर्ण होईल, त्यानंतर तुमची पूर्ण माहिती समोर येईल। अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC करू शकता। धन्यवाद। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।